बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावर काढण्यात आलेल्या गुळाला 4,500 प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते आज गुळाचा हा सौदा काढण्यात आला। यंदाच्या हंगामातला हा दर उच्चांकी असला तरी हा दर कायम टिकून राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कोल्हापुरी गुळाला देशासह जगभरात मागणी आणि असं असताना हे भाव का पडतात असा सवाल देखील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला। गुळ सौद्यानंतर या शेतकऱ्यांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाला काढलेला जो दर आहे तो 45 रुपये मिळालेला आहे। खरं तर आपण पाहतो की पूर्ण हंगामभर हा दर मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। शेतकरी आहेत, मला सांगा की एकीकडे गुळाचा दर आहे तो 45 रुपये काढण्यात आलेला आहे, पण दुसरीकडे हा दर पूर्ण हंगामभर मिळत नाही। शेतकरी म्हणून काय मागणी आहे, काय म्हणणं आहे? मी दिवाळी पाडव्याच्या सर्वच शेतकरी बांधव असतील, व्यापारी, आडतदार, हमाल बांधव असतील, सर्वांनाच दिवाळी पाडव्याच्या आज मुहूर्ताच्या सौद्याच्या शुभेच्छा देतो। पहिल्यांदा विषय कसा आहे, आज साहेब मुहूर्तावर जरी सौदे काढले असतील 45 रुपये तर सरासरी हा मार्केटमध्ये दर हा 4,041 आहे। फक्त हे 85, 44 हा दिकावाच आहे। 5% गुळ असला तरच त्या कमी दरात आहे। तर आज हा शेतकऱ्यांना 4,042 रुपये आज दर परवडणारा नाही। आज ऊसाचा कारखान्यातला FRP बघितली तर आज 35-36 रुपये ऊसाची FRP झाली आहे। त्यामुळे हा दर गुळाचा नक्कीच परवडणारा नाही। त्यामुळे गुळाची आवक मार्केटमध्ये बघा, पहिले जे होते आज 1,000 गुळा मालक होते ते आता 70-80 गुळा मालक राहिलेत। एवढे कमी प्रमाणात आवक आहे। पहिली जी आवक मिळायला पाहिजे, मला सांगा की काय भूमिका आहे? कारण आपण पाहतो गुराळकरांची संख्या कमी झालेली आहे। गुराळकरांची संख्या तर कमी झालेली आहे, पण आवक जशी आहे तशीच राहिलेली आहे आणि दर दिवसेंदिवस कमी यायला लागलाय। तो दर प्रमाणात शेतकऱ्यांना, गुराळकरांना आणि आडते व्यापाऱ्यांना परवडा अशाच पद्धतीचा असावा। अन्यथा आहे यातली पण 50% गुराळघर राहायला जास्त दिवस लागणार नाही। 1200च्या दरम्यान गुराळघर होती, जवळपास 100च राहिलेले आहेत। शेतकरी म्हणून काय वाटतं? 25 वर्षापूर्वीचा हा दर आहे, काय परवडतो शेतकऱ्यांना? काही परवडत नाही। सगळे शेतकऱ्याच्या हितासाठी बोलतात, पण काही शेतकऱ्याच्या हितासाठी काहीही नाही। सगळा गोड बंगाल आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी जो दर काढण्यात आलेला तो दर आम्हाला कायम हंगामात मिळत नाही, अशा प्रकारची तक्रार शेतकऱ्यांची आहे। खरं तर आपण पाहतो की 45 रुपये दर हा पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेला आहे, तो पूर्ण हंगामावर मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।